काय आहे ब्लॉक डायग्राम हे सांगा मला, ह्याचं वर्किंग कुठले कुठले ब्लॉक आहेत. व्हॉट इज फंक्शन ऑफ इच ब्लॉक दॅट आय एम आस्किंग. First block is information source. In that information is stored in first block. इन्फॉर्मेशन स्टोर असते का इन्फॉर्मेशन जनरेट करतो तो. इट इज जनरेटिंग द सिग्नल विच वी हॅव टू ट्रान्समिट. जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे दॅट इज जनरेटेड इन इन्फॉर्मेशन सोर्स. मग दोन टाईप. ओके, फंक्शन जनरेटर वगैरे तुम्ही अजून बघितलं नाही बिकॉज प्रॅक्टिकल वी हॅव नॉट कंडक्टेड. फंक्शन जनरेटर म्हणून एक डिव्हाइस असतं लॅबमध्ये. मग त्या फंक्शन जनरेटर मध्ये सिग्नल जनरेट होतो, अॅनालॉग सिग्नल किंवा डिजिटल सिग्नल. तिथे एक स्विच असतं फॉर सिलेक्शन. इफ यू सिलेक्ट द अॅनालॉग switch, at output you will get the analog signal. If you select the digital switch, at output you will get the digital signal. Okay, so information source is used to generate the basic information signal which we have to transmit. आणि इथं कुठल्या फॉर्म मधले सिग्नल बघतोय आपण, कुठल्या मेन दोन टाईपचे असतात सिग्नल इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन मध्ये सांगा. कुठल्या टाईपचे असणार आहेत सिग्नल इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये. Analog and digital. Yes, it will be analog and digital. Okay, so first information source is generating the information signal which we have to transmit. Then output of this information source is given to next block, modulator or encoder. So for which system we use modulator and for which system we use encoder? Give me the answer. मॉड्युलेटर आणि एन्कोडर हे दोन्ही ब्लॉक इथे दाखवलेले, ऑब्लिक केलेले इथं. मग मला सांगा अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये आपण मॉड्युलेटर यूज करतो का डिजिटल कम्युनिकेशन मध्ये यूज करतो मॉड्युलेटर. आता ह्या सेकंड फंक्शन ब्लॉकचं काय फंक्शन आहे, जो कुठला ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल हे इन्फॉर्मेशन सोर्सनी जनरेट केलाय. What is function of this modulator or encoder block? It is processing on this basic signal. For example, 5 व्होल्टचा अॅनालॉग सिग्नल ह्याने जनरेट केला इन्फॉर्मेशन सोर्सने. मी जर ऍज इट इज काहीही मॉड्युलेशन न करता तो सिग्नल ट्रान्समिट केला तर काय होईल सांगा मला. म्हणजे हा मधला ब्लॉक वापरलाच नाही मी, मधला ब्लॉक न वापरता डायरेक्ट मी इन्फॉर्मेशन सोर्स आउटपुट चॅनलला देऊ शकते का नाही. Yes, Meenakshi. Can we give directly the output of information source to channel? Yes, ma'am. So this middle block, if I suppress or if I bypass this middle block, I will have to give output of information source directly to channel. म्हणजे as it is जो सिग्नल इन्फॉर्मेशन सोर्सने जनरेट केलाय तो as it is चॅनलला द्यायचा, त्याच्यावरती काही प्रोसेसिंगच करायचं नाही. That also can be done. But what will happen in that case? काय होईल त्या केसमध्ये सांगा मला. काहीही प्रोसेसिंग न करता जर डायरेक्ट चॅनलला दिला तो सिग्नल तर काय होईल त्या केसमध्ये. व्हॉट विल हॅपन इन दॅट केस. येस, गिव्ह द आन्सर्स. पाच व्होल्टचा सिग्नल आहे, थोड्या वेळ ट्रान्समिट केल्यावर ते 4 व्होल्टला कमी होईल, 3 व्होल्टला येईल, 2 व्होल्टला येईल, 1 व्होल्टला येईल. म्हणजे काय होईल त्या सिग्नलचं. What will happen if we don't do the modulation of the signal? What will be its effect on quality of signal? Yes, Shubham, what will happen in that case? Others also you can answer. Don't wait for your name. Yes, Janvi, what will happen if we transmit the signal without any modulation as it is? Janvi. Hi, ma'am. Can you please repeat the question?
if we transmit the signal without modulation, म्हणजे ही ब्लॉक डायग्राम आता मी सांगितली इथं. मग इन्फॉर्मेशन सोर्स नंतर कुठला ब्लॉक आहे इथं मॉड्युलेटरचा. If I don't use this block and if I directly give this output of information source to channel, what will happen in that case that I am asking? Then the Can channel it- carry inappropriate wave. म्हणजे नीट फ्रिक्वेन्सी कमी होत जाणार. Yes. So strength of the signal will go on increasing. If you sorry, it will go on decreasing if you don't do the modulation. That's why to increase the strength of the signal, we have to use some circuit here, which will process on the circuit and it will make that signal more strong for long distance transmission. Okay. त्याला आपण स्ट्रॉंग बनवतो किंवा त्याच्या क्वालिटी एनहान्स करतो so that it can be transmitted for long distance communication. Okay. So this is the function of this second block, that is modulator or encoder. मग जर एनालॉग सिग्नल आपण ट्रान्समिट करत असू तर आपण मॉड्युलेटर यूज करतो. त्या ब्लॉकला स्पेसिफिक नाव आहे मॉड्युलेटर. आणि जर आपण डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करत असू तर त्या केसमध्ये मॉड्युलेशन साठी जो ब्लॉक आपण यूज करतो, that block it is known by the name as digital, oh sorry, that is known by the name as encoder. लक्षात ठेवा. एनालॉग कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपण मॉड्युलेटर यूज करतो आणि डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपण एन्कोडर यूज करतो. बोथ आर हॅव्हिंग द सेम फंक्शन. दे आर यूज टू एनहान्स द सिग्नल or to process on the basic signal to make it more suitable for long distance transmission. हा झाला ट्रान्समीटरचा पार्ट. नंतर ह्याचा आउटपुट कुठे दिलेलं आहे, मॉड्युलेटरचा आउटपुट. वेअर वी आर गिव्हिंग द आउटपुट ऑफ मॉड्युलेटर हिअर. कुठे दिलंय सांगा मला. मॉड्युलेटरचा आउटपुट कुठे, चॅनलला. ओके. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ चॅनल हिअर. What is the function of channel? How we can define channel? How we define? Transmit signal transmit. Okay, others please answer. Some person was giving answer. Yes, continue. Okay, Meenakshi, you continue. Channel म्हणजे काय? It is the block between. Transmit the signal from transmitter to receiver. Okay, it used to carry the signal from transmitter to receiver. That block it is called as channel. Then output of, आता आपल्याला वेगवेगळे चॅनल स्टडी करायचे आहेत. कोएक्सियल केबल आहे, ऑप्टिकल फायबर केबल आहे, then transmission line is there. Then output of channel is given to next block which is called as demodulator. चॅनलचं आउटपुट कुठं दिलं आपण, डिमॉड्युलेटरला दिलं. आता हे सुद्धा जर अॅनालॉग सिग्नल असेल तर तिथं आपण डिमॉड्युलेटर वापरतो. जर डिजिटल सिग्नल असेल तर इन दॅट केस विच डिव्हाइस वी हॅव टू यूज फॉर डिमॉड्युलेशन पर्पज. Decoder. It is called as decoder. Okay, so demodulator or we can call it as a decoder in case of digital communication system. So what is function of decoder? What is the function of decoder or demodulator? What is the function of demodulator? आपण बघितलंय मॉड्युलेशन डिमॉड्युलेशनची डेफिनेशन बघितली. काय होतं डिमॉड्युलेटर मध्ये, विच प्रोसेस टेक्स आउट इन डिमॉड्युलेटर? Demodulator demodulates the received signal by channel. Okay. And Anybody else? What is the function of demodulation? Or what is the function of demodulator? What is the function of demodulator? Or modulation म्हणजे काय आपण आता बघू इन डिटेल. मॉड्युलेशन मीन्स व्हॉट.
but just we add some another signal in our basic signal to increase the capability of main signal. म्हणजे आपला जो मेन 2 सिग्नल लागतात मॉड्युलेशन मध्ये. which 2 signals are required in modulation? Which 2 signals are required for modulation purpose? AM, AFM. Okay, AM, FM, PM हे झाले modulation चे type. But which 2 signals are required for any modulation? Modulating कुठले type. 2 Okay, so for any modulation we require 2 signals. One is called as modulating signal and another it is called as carrier signal. So when we combine that 2 signals together, it forms the modulated signal. मग दोन्हीचं आपण मिक्सिंग करतो आणि दोन्ही सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स करून ट्रान्समिट करतो ट्रान्समिटर साइडला. पण रिसिव्हर साइडला काय करावं लागतं? we need to do exact reverse process at the receiver side. So what is done in receiver side? It is separating the carrier and modulating signal. लक्षात घ्या सिंपल शब्दामध्ये. मॉड्युलेटर मध्ये आपण दोन्ही कंबाईन करतो, कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल. व्हॉट आर अदर नेम्स फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल? What are other names for modulating signal? काय दुसरी नाव आहेत मॉड्युलेटिंग सिग्नलची? It is called as baseband signal or it is called as information signal. So baseband signal and carrier signal are combined in modulator part. आणि demodulator ला काय होतं? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नलचं सेपरेशन होतं. That is done in the demodulator part. So simply we can say demodulator is used to extract the original modulating signal back from the modulated signal. Okay, that is the function of demodulator. And last block, it is the destination. So what happens in this destination block? So whatever is the original recovered signal, if we have to amplify it or if we have to make some processing on that, that is done in this destination block. Okay, so this is the basic diagram of communication system, or this diagram we can call it as a diagram of elements of communication system. Okay, so are you clear with this basic block diagram? Exam मध्ये किंवा not only exam point of view, but to understand any concept in communication, first you have to understand the basic blocks in the communication. So which are the basic blocks in communication? From this diagram now can anyone explain? Information source काय करतो? Yes, give the answers now. What is the function of information source? First, what is the function of information source? What is the function of information source? जनरेट करतो. It is generating the information signal, analog or digital, जो आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो जनरेट करतो. Then next block, it is modulator or encoder. So what is the function of modulator block? It combines the carrier signal and modulating signal. It is combining the carrier signal and modulating signal आणि त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला modulated signal मिळतो. That modulated signal is transmitted by the transmitter. Then next block, it is channel. So what are the different types of channels? Can you tell? Or what is the function of channel? It carries the information which is given by transmitter and it gives that information to the receiver. So what are the different types of channels? Can you tell? Anybody? सांगा वेगळ्या वेगळ्या चॅनलचे एक्झाम्पल सांगा. कोएक्सियल केबल, ऑप्टिकल फायबर, ट्रान्समिशन लाईन, टीव्ही, रेडिओ. Okay.
So TV and radio, those are just devices, that is not communication channel. Whatever initially you told, that is correct. Coaxial cable, transmission line. So Okay, ma'am. okay, so whatever is the signal transmitted from transmitter to receiver, that is transmitted through this channel. Okay, then this two blocks combinedly makes transmitter. This is channel. आणि रिसिव्हर मध्ये डिमॉड्युलेटर आणि डेस्टिनेशन हे दोन ब्लॉक आहेत. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिमॉड्युलेटर? व्हाय इट इज युज्ड? काय करतो डिमॉड्युलेटर ब्लॉक? येस, व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिमॉड्युलेटर? Shubham Sherkane, can you give the answer? Okay, yes, Shubham Sherkane is there? Yes, ma'am. What is the function of this demodulator block? What is the function of demodulator? मॉड्युलेशन मध्ये किंवा मॉड्युलेटर मध्ये कॉम्बिनेशन होतं, दोन्ही सिग्नल कंबाईन होतात. तसे डिमॉड्युलेटर मध्ये कॅरियर सिग्नल अँड मॉड्युलेटिंग सिग्नल्स आर separated. Okay, that is the function of demodulator. And last block, it is the destination. So destination म्हणजे demodulator मध्ये आपला ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल जो सेपरेट आपल्याला मिळतो, त्याचं जर मॉड्युलेशन वगैरे करायचं असेल, सॉरी, त्याचं जर आपल्याला एम्प्लिफिकेशन किंवा त्याच्यावरती फर्दर प्रोसेसिंग करायचं असेल, तर दॅट पार्ट इट इज डन इन दिस डेस्टिनेशन part. Okay, so this is the block diagram of communication system. Okay, so is it clear to all? Yes, block diagram is clear. Okay, then the next point in this chapter that we have seen, that is baseband communication and carrier communication. Okay, so this point we will discuss tomorrow. But for this point, to understand the important concept, it is of modulation. So all of you go through the contents of first chapter. Notes and all material is already with you. You just go through that point so that if any question it is asked randomly related to that chapter, you should be able to answer. Okay, so tomorrow I will ask question to anyone randomly. You should be able to answer for that specific question. Okay, so is it clear? Go through the points: baseband communication, carrier communication. You just give answer for one question currently. जर आपण आता हे सगळं बघितलेलं आहे, काय आपण पहिल्यांदा शिकत नाही. बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम ह्या जर आपण कम्पेअर केल्या, तर मला सांगा कशामध्ये सिस्टीमचा परफॉर्मन्स चांगला असतो? Which system is having good performance, baseband or carrier communication system? Or which system is used for long distance transmission? Which is having the good performance? Yes, give answer for that question and then we will stop. Baseband and carrier communication system जर आपण कंपेअर केल्या तर कशाचा परफॉर्मन्स चांगला असतो सांगा? बेटर परफॉर्मन्स इज in which system? Yes, give answer for this question, Shubham. Shubham Sherkane. Yes, ma'am. हा, कुठल्या सिस्टीम मध्ये परफॉर्मन्स चांगला असतो, बेसबँड और कॅरियर कम्युनिकेशन? Which system gives good performance? Anybody else? Carrier. Yeah. Okay. Just go through the points. We will continue with this revision in the next lecture. You just type your number in the chat box and we can stop the lecture. And you can leave the meeting.